जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून चाचपणी सुरू आहे। इंडिया आघाडी मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपवर दबाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। जातनिहाय जनगणनेसाठी इंडिया आघाडी तसंच मित्रपक्षांकडून वाढत चाललेला दबाव पाहता केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने विविध दृष्टिकोनातून चाचपणी करतात। भाजपतीलच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे घटक जनगणनेच्या प्रस्तावाच्या बाजूने असल्याने केंद्र सरकार आता त्या दृष्टीने विचार करतंय। भाजपचे मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टी, जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पार्टीने जात जनगणनेबाबत उघडपणे सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे। याशिवाय केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे घटक असलेल्या छोट्या पक्षांनीही जात जनगणनेला पाठिंबा दर्शवल्याचं आता भाजपवर याबाबत असलेला दबाव अधिकच वाढल्याचं सध्या पाहायला मिळतंय। चाचपणी करत असेल तर आनंद आहे। जातनिहाय जनगणना व्हावी। ज्यांच्या समाजामध्ये आज जे काही तेढ निर्माण झाली आरक्षणावरून, तर त्याच्यावरचा एकमेव तोडगा ही जातनिहाय जनगणनाच आहे। त्याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही। म्हणून आमच्या नेत्यांनी, राहुलजींनी यावरचा हा उपाय सांगितलाय, त्याला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे सरकार घाबरली आहे आणि त्यासाठी हा राज्यात, या देशातील आदिवासी, दलित, ओबीसी, बहुजन जो 90% आहे, 85-90% आहे, तो विरोधात जाऊ नये म्हणून आता त्यांनी ती चाचपणी सुरू केली असावी असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।